भांडी होती यायची. अरे मतला का तू जास्त शेफारला का? अरे असंच बोलला मी, टाइमपास, गंमत केली तुझी. हा गंमत करतो का माझी? बरं तुझ्या बाप करत नाही माझी गंमत. काही अन्न आहे का सांग, ते आणून देते मी तुझ्यासाठी. 8 आण्यावाला 2 चॉकलेटी. हा हे इतली मोठी रक्कम? अरे तुझ्या बाप थूक चाट्या, तो काय घेऊन देईन मी तुला? मी घेऊन देते तुले लाडकी बहीण मुख्यमंत्र्याची. बापरे, खरीच काय? हा लाडकी. काव मग तर लस पैसा असेल तुझ्या जोय. मग रे 1500 रुपये महिना चालू आहे की मले. मग 1-2 रुपये उडे ना आमच्यावर. अरे चले त्या पैसे मग आहे. 2 चॉकलेटी. हाव आणीन ना बेटा. जाय ना मग लवकर. अरे हाव ना रे. फक्त लाडक्या भावाचे पैसे उदे, मग पाहतो तुमच्या सर्वांची सोय मी. मग चॉकलेट काय पुरी फॅक्टरी विकत घ्यायचा दम ठेन मी. साखर बी तर लयच बारीक दिसते माय. पिंट्या वरतून साबुदाण्याचा कट्टा गाड्या खाले. हा बोला मॅडम, काय पाहिजे तुम्हाला? तेलाचा भाव काय चालू आहे? 140 रुपये किलो. व माय व. त्याच्यात माय व का व्हायला आता? अरे तेलाचे भाव इथले कस काय बदले? तू तर वधाडत आहे. हाव माझ्या घरी बनते न ते. मग त्या रमेश टेलरच्या घराजवळचा दुकानदार का बा कमी भाव देतोय? 5-10 रुपये कमी राहते तरी तेल तुझ्या का बा जास्त आहे? अरे मग तडून घे. बिना खाया प्यायचे तीच राहते तू आता लोक. जास्त बोलतोय का झाकण जुलिया? सामान घेणं असेल तर सांग, आता लिस्ट बनवतो मी, जास्त फडफड नाही करू. अरे का बा गरम मुततोय रे इथला. साबू आहे का साबू? आता कोणता साबू राहतो? अरे कपडे धुवायचा ना रे. तर मग असं सीधा सांग ना की कपडे धुवायचा. थांब हातात कागद आणि पेन घेऊ दे, एक एक वस्तू सांगतो मला. चाल सांग सामान. मुंगाची डाळ काय भाव आहे? 130 रुपये किलो. बाजार मध्ये तर 105 रुपये चालू आहे. का व जास्त शहाणी चालते का हो तू? होय जास्त बोलायचं नाही, मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे मी. हा तू जर लाडकी बहीण आहे ना तर मी लाडका भाऊ आहे मग. अरे तेलाचा भाऊ बरोबर लावणार आहे भाऊ. कितलं घेणं आहे तुला? अर्धी चटाक. का व सोनारच्या दुकानामध्ये आले का हो तू? 1-2 ग्राम सामान घेते आहे. अरे तुझ्या जो तिथलं सोनं आहे ना, तितकं तर मी नुसतं फेकत राहते दिवसभर. वा वा वा. अन माया पोरासाठी 8 आण्याच्या 2 चॉकलेटी देजो. नाही इथली मागी चॉकलेट नाही राहत आमच्या जोय. अरे काय गरीब दुकान आहे रे बापा हे. जाय होय मग दुसऱ्या दुकानात पाय. अरे चालली रे दुसऱ्या दुकानात, तुझ्यावर का पाणी पडलाय? लाडकी बहीण आहे मुख्यमंत्र्याची लाडकी. दुकानदारी करणं का सोपं काम आहे बाप्पा हो. अशा पागलच्या भरत्याला रोज झेलणं पडते. कवा बनते तेलाचे भाव, कवा बनते तांदूळचे भाव, कवा बनते पीठ वदलं, आता बनते 8 आण्याच्या 2 चॉकलेटी. अरे वा बे वा. सरकारनं लय मोठी चुकी केली. हे 1500 रुपये महिने टाकतोय तर. कारण या 1500 पायी बाया पागल होऊन गेली आहे. काय बी विचार करताय, काय बी सामान घेताय. इतकेच पैसे सरकार जर आमच्या पोराच्या खात्यात जर टाकते तर आम्ही धंदे टाकते, डबलचे टिबल करते, चोबल करते. जास्त शहाणी चालताय का हो तू? आले मी दुसऱ्या दुकानात. जास्त शेफारली आहे का? सिद्धी बोला कर. हो काय झालं हो माय? का रे भाऊ काय झालं रे? तेलाचे भाव विचारतो तिले मी, तर जास्त दीड चालतीये. बने त्याकन घ्यावा नान्य बने का बा भाव विचारतोय. असं बी ते तोंड पाहून असं वाटत नाही की तू 1 का 2 किलो घेशील. तू तर छटाकात पावाला दिसतोय. कावा कळते? जास्त शेफारली का हो तू? तुला 1500 रुपये महिना भेटतोय का? सुरपणखे. अरे मग तू का बघा माहिती आहे? मी काय गाणगिन नाही बघ. आम्ही तुमच्यासारख्या फुकटाचे 1500 रुपये घेता नाही सरकारकडून. अरे तू फुकटा, तुझी बायको फुकटी. अरे तुझा बाप फुकटा. जास्त मातली का? काढू का तुझा पुरा मांज? आम्ही आमच्या कष्टाचं खातो, फुकटाचं नाही खात. काय तर बने लाडकी बहीण. अरे चले गाण बैठी आहे तुझी. आमची कशाले बहीण? एक्सक्यूज मी. हा बोमाल तूच राहिलाशी ना आता. चालू तेल घे आपलं. तेलाच्या 2 टाक्या घे आपल्या मोठ्या. जितला त्या वर्षाचा पगार आहे ना, तितला आज उडीन मी एका दिवसात. What? आय तू मला वाट म्हणतोय? No. My meaning is what? लई स्टँडर्ड दुकान दिसते आहे. अडीला कोई लोग इंग्लिश बोलताय. अंग्रेजी कुत्ते. अरे जळगावची आहे मी. असं मारीन ना झापड, पुरी इंग्लिश बोलून जाशील. आणि त्या 7 पिढ्या अंध्या गुंग्या आणि बहिऱ्या पैदा होतील. अरे थांब रे, अजून ऐकून जाय बरे. चला जळगाव वाले लाईक कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राइब कर जा रे भाऊ.